बघा, 3 प्रकारची संगती जीवनामध्ये आहे. एक आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सुसंगती. कुसंगतीने कुणाचंच भलं होत नाही. ज्याने ज्याने कुसंगती करण्याचा प्रयत्न केला, एखाद्या दारोड्याच्या संगतीत बसलेला माणूस सज्जन जरी असला ना तरी लोक त्याला तसंच म्हणतात. का? संगतीने होतो पंगतीचा लाभ. आणि एखाद्या साधू संतांच्या संगतीत दारोड्या जरी बसला असला तरी लोक त्याला संत मानायला लागतात. का? जशी संगत तशी पंगत. नवे नवे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. बघा, हिरा एवढा कणखर आहे, एवढा कणखर असलेला हिरा. असं म्हणतात, ऐरणीवर जर हिरा ठेवला, तुकोबाराय सांगतात, हिरा ठेवता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. ऐरणीवर जर हिरा ठेवला आणि वरून घनाने घाव घातले तरी हिरा फुटत नाही. एकतर हिरा ऐरणीत तरी जाऊन फसतो, नाहीतर घणात तरी जाऊन फसतो, पण हिरा फुटत नाही. एवढा कणखर असलेला हिरा एवढे घाव घातल्यानंतर फुटत नाही. पण त्याला जर ढेकणाचं रक्त लागलं, ढेकणं म्हणजे आपल्या मातीतले नाही बरं, ढेकून म्हणजे झुरळ. त्या ढेकणाचं रक्त जर हिऱ्याला लागलं तर त्या हिऱ्याचा चुरा चुरा होऊन जातो. म्हणून जे रत्न पारखी आहे ते हिरा कुठेही ठेवून देतात का? नाही, तिजोरीमध्ये एका विशिष्ट अशा बॉक्स मध्ये मखमली वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतात, जेणेकरून एकही ढेकून तिथे जाता कामा नाही. एवढा कणखर असलेला हिरा ढेकणाचं रक्त लागल्याबरोबर चुरा चुरा होतो. असे अनेक हिरे या जगात आहे. वाईट संगती लागली, जीवनाचा चुरा चुरा झाला. म्हणून कुसंगती ज्याला जीवनामध्ये लागली, कुसंगतीने जीवनाची हानी झाल्याशिवाय राहत नाही. कुसंगत माणसाला कधीच घडू नये. अजामिळाला कुसंगती घडाली, काही परिणाम झाला, हानी झाली जीवनाची. सत्संग करत होता आधी, वेश्येला पाहिलं, हानी झाली जीवनाची. कुसंगत माणसाला घडू नये. दुसरी आहे विसंगती. अनेक लोकांच्या जीवनामध्ये विसंगती घडलेली आहे. आईची आणि मुलाची विसंगती झाली. कैकेयीचं नाव आपण ऐकलं असेल. मंथरेच्या सांगण्यावरून राम प्रभूला 14 वर्ष वनवासाला पाठवलं, भरताला राजपद मागून घेतलं. परिणाम काय झाला? आईची आणि मुलाची विसंगती झाली. भरताने ज्या आईने जन्म दिला ना, त्या आई सोबतच नातं तोडून टाकलं महाराज. विसंगती झाली आणि नातं तर तोडून टाकलंच, पण विसंगतीमध्ये असं होतं, एकाचं चांगलं होतं आणि एकाचं वाईट होतं. भरताला रामाचे पद मिळाले आणि कैकेयीचं नाव एवढं कलंकित झालं, एवढं कलंकित झालं. आज हजारो वर्ष झाले तरी आपल्या मुलीचं नाव कोणीच कैकेयी ठेवत नाही. आईची मुलाची विसंगती झाली, बापाची आणि मुलाची सुद्धा विसंगती झाली. हिरण्यकश्यपूचं नाव आपण ऐकलंय. प्रल्हादाला मारण्याकरिता एवढे प्रयत्न केले, परंतु एक स्वतःला देव मानत होता आणि दुसरं कणाकणात देवाला बघत होता. परिणाम काय झाला? प्रल्हादजींसाठी भगवान प्रभू खांबामधून, त्या ठिकाणी निर्जीव खांबातून प्रगट झाले नृसिंह भगवंत. आणि हिरण्यकश्यपूला नखांच्या प्रहाराने मरावं लागलं. का? विसंगती जीवनामध्ये झाली. गुरु शिष्याची विसंगती झाली. नवे नवे भावाभावाची सुद्धा विसंगती झाली. विभीषण आणि रावण जेव्हा संवाद चाललेला होता, युद्धात अटळ आहे, काय करावं? विभीषणाला सल्ला विचारला. विभीषण म्हणायला लागला, दादा माझं जर ऐकशील ना, मी अजूनही एकच सल्ला देईल तुम्हाला. अजूनही तुम्ही रामाला शरण जा. आताही तुम्ही रामाला जर शरण गेलात ना, माझे राम प्रभू तुम्हाला नक्की क्षमा करतील आणि युद्ध इथेच थांबेल. रावणाची तळपायाची आग मस्तकात गेली. रावण
गेला आणि जोड्या भरली लात विभीषणाच्या कंबरड्यात घातली महाराज. विभीषण ताडकन जाऊन खाली पडला. विभीषण उठला आणि म्हणायला लागला, दादा तुम्ही मला लाथ मारली याचं मला वाईट वाटत नाही. अरे मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी असतो, तुम्ही लाथ मारली काय, माझ्या बापाने लाथ मारली काय, याचं मला वाईट वाटत नाही. पण दादा माझा सल्ला अजूनही हाच असेल की जर तुम्हाला समज आली तर तुम्ही श्रीरामाला शरण जा. परिणाम काय झाला, विभीषणाला युद्धाच्या आधीच लंकेचं राज्य मिळालं. आधीच अभिषेक करून टाकला होता प्रभूने. रावणाला राम प्रभूच्या हातून मरावं लागलं. या ठिकाणी हनुमंतरायाने एक प्रश्न विचारला होता राम प्रभूला, आज तुम्हाला विभीषण शरण आला तर तुम्ही त्याला लंकेचं दान देऊन टाकलं, लंका दान करून टाकली. हे ऐकून जर उद्या तुम्हाला रावण शरण आला तर त्याला काय देणार. ते रामप्रभू होते. रामप्रभू म्हणायला लागले, हनुमंता विभीषण शरण आयो कियो लंका दान, विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनकर रावण शरण आयो करूंगा अयोध्या दान, करूंगा अयोध्या दान. माझी अयोध्या मी त्याला देऊन टाकेन. त्यांचं नाव आहे प्रभू श्री रामचंद्रजी. विसंगती झाली महाराज. नवे नवे तुकोबारांनी तर एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. बघा आपल्या महाराष्ट्रातून एक मुलगा कर्नाटकात शिकायला गेला. शिकायला गेला आणि तिकडेच त्याचं प्रेम झालं, तिकडेच त्याने लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघंही महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले. पूर्वी ट्रेन, 4 व्हीलर, 2 व्हीलर अशा काही सुविधा उपलब्ध नव्हत्या. बैलगाडीवर दोघेही बसले. याने बैलगाडी हाकायला सुरुवात केली आणि ती मागे बसली आणि दोघं निघाले रस्त्याने. बोलणं चालणं काही झालेलं नव्हतं. आणि मग जेव्हा बैलगाडी रस्त्याने जाताना निघाली आणि जात असताना याने विचार केला, ही तर काहीच बोलत नाही, आपण सुरुवात केली पाहिजे बोलायला. म्हणून याने बैलगाडी थांबवली ना म्हणाला, का ग या गावाचं नाव काय. हिला काही समजलं नाही कारण ती कन्नड, हा मराठी. तो म्हणायला लागला, का ग या गावाचं नाव काय. ती म्हटली इलबा. इलबा म्हणजे तुला काय म्हणायचंय. याला वाटलं या गावाचंच नाव आहे इलबा. हा म्हटला असं असं. आणखी काही दूर अंतरावर गाडी गेली आणि पुन्हा बैलगाडी थांबवली. पुन्हा विचारलं, का ग या गावाचं नाव काय. ती म्हटली इलबा. तुला काय म्हणायचंय. याला वाटलं अरे आधीच्याही गावाचं नाव इलबा, याही गावाचं नाव इलबा. तो म्हटला असू शकतो, खुर्द आणि बुद्रुक एका नावाची 2 गावं असू शकतात. पुन्हा बैलगाडी सुरू झाली. आणखी काही दूर लांब अंतरावर गेल्याच्या नंतर याने पुन्हा बैलगाडी थांबवली. तोच प्रश्न रिपीट केला, का ग या गावाचं नाव काय. पुन्हा ती म्हणली इलबा. म्हटलं कमालच झाली. पहिल्याही गावाचं नाव इलबा, दुसऱ्याही गावाचं नाव इलबा आणि तिसऱ्याही गावाचं नाव इलबा. पण याला पंढरपूरची आठवण झाली. पंढरपूरला जात असताना एक गाव 3 वेळेला आहे. वांगी नंबर 1, वांगी नंबर 2, वांगी नंबर 3. असं हे इलबा नंबर 1, इलबा नंबर 2, इलबा नंबर 3 असं असू शकतं. पुन्हा याने बैलगाडी सुरुवात केली चालवायला. जसे काही लांब दूर अंतरावर गेले याने पुन्हा तोच प्रश्न रिपीट केला, का ग आता सांग या गावाचं नाव काय. ती म्हणली इलबा. आता याची तळपायाची आग मस्तकात गेली. याने बैलगाडी थांबवली ना अशी कानाखाली, मी नाही मारणार त्याने मारणार, अशी कानाखाली वाजवली. दोघांना महाराष्ट्रात यायचं काम पडलं नाही. ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी घटस्फोट झाला. का विसंगती जीवनामध्ये घडली. जीवनाची विसंगती झाली. कुसंगती जीवनामध्ये घडू नये, विसंगती सुद्धा घडू नये. घडायचीच असेल तर सुसंगती, सतसंगती जीवनामध्ये घडावी. आणि अशा साधूची संगत घडण्याकरिता या माणसाच्या जीवाची तळमळ झाली पाहिजे. ज्याप्रमाणे
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा फार गोड वर्णन करतात. अनुभवियांचा संग मिळाया, अनुभवियांचा संग मिळाया, जीव